नवीन संसद भवन बनलं आणि त्या ठिकाणी पवित्र सेंगोलची स्थापना करण्यात आली आणि जुन्या संसदेचं सगळं कामकाज नवीन संसदेतून सुरू होणार हे स्पष्ट झालं। आणि त्या निमित्तानं एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात राम माधव जे भाजप आणि आरएसएस वस्तुतः ते मूळचे आरएसएस चे मात्र नंतर ते भाजपमध्ये गेले आणि आरएसएस भाजपमध्ये सुसंवादाचं काम ते करत राहिले। त्यांनी एक लेख लिहिला होता आणि त्याचा अर्थ मतितार्थ असा होता की आता भारतात धर्मोक्रेसी सुरू झालेली आहे। डेमोक्रेसी ही पाश्चात्यांची कल्पना आहे, आता भारतात धर्मोक्रेसी आहे। त्यावरती त्यांनी अशी सुद्धा टिप्पणी केली होती की जेव्हा पहिली संसद अस्तित्वात आली, नेहरू पंतप्रधान होते, त्यावेळी गांधी बाहेर राहिले, जे गांधींच्या मनातलं रामराज्य होतं आणि नेहरूंनी पाश्चात्य संकल्पनेची डेमोक्रेसी आणली। आता या पवित्र सेंगोलच्या स्थापनेनंतर या नव्या संसद भवनाच्या निर्माणानंतर धर्मोक्रेसी आलेली आहे। धर्मोक्रेसी जे भारताच्या धार्मिक आणि आध्यात्मिक चिंतनाचं सार आहे वगैरे वगैरे। तो लेख उपलब्ध आहे, तुम्हाला गुगलवरती पाहता येईल। नमस्कार, मी प्रसन्न जोशी, आपण पाहताय पुढारी न्यूजच्या यूट्यूब चॅनलवर आपला हा खास कार्यक्रम। चर्चा तर होणारच आणि आज चर्चा तर करणारच आहोत आपण, ती म्हणजे भाजपचे नेते, त्यात उपमुख्यमंत्री आणि नेते देवेंद्र फडणवीस आणि बाकीचे नेते सुद्धा, म्हणजे शिवसेनेचे नेते आणि शिवसेना शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा म्हणतात की आमचा पराभव किंवा कमी जागा मिळण्यामागे विरोधकांनी संविधान बदलाचं जे नॅरेटिव्ह सेट केलं त्यामुळे आम्हाला हा फटका बसला। आणि ते गेल्या काही काळामध्ये 2-3दा ही विधानं आलेली की विरोधकांनी नॅरेटिव्ह सेट केलं त्याच्यामुळे आम्हाला फटका बसला। हे खोटं नॅरेटिव्ह होतं, मात्र लोकांमध्ये, दलित अल्पसंख्याकांमध्ये, मागासवर्गीयांमध्ये एक भीती तयार झाली, त्याचा आम्हाला फटका बसला। आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये, हा छोटासा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की हे नॅरेटिव्ह खरंच उभं तितक्या प्रमाणात झालं होतं का। हे खरं आहे की विरोधकांनी नक्कीच हे मुद्दे मांडले संविधान बदलाचे, मात्र नॅरेटिव्ह विरोधकांनीच सेट केलं असं म्हणणं एका अर्थानं विरोधकांना फारच मोठं क्रेडिट देण्यासारखं आहे, कारण तेवढ्या प्रमाणात ते नॅरेटिव्ह तशा अर्थानं सेट झालं नव्हतं जेवढं गेल्या 10 वर्षात संघ आणि भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आलेली वक्तव्य, करण्यात आलेले, घेण्यात आलेले निर्णय आणि त्यांच्याकडनं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जाणते अजाणतेपणी सेट झालेलं नॅरेटिव्ह, जर का नॅरेटिव्हची बात करत असू तर। तेव्हा सुरुवात मी जसं सांगितलं तसं राम माधव जेव्हा म्हणतात की धर्मोक्रेसी आहे, आता ज्या शब्दाची गरज ना घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटली, ना नेहरूंना वाटली, ना अन्य कोणालाही वाटली, पण धर्मोक्रेसी आलेली असं त्यांनी म्हटलेलं आहे। इतकंच झालंय का, तर तसंही नाही। आता या निवडणुकीच्या निमित्तानं जो प्रचार चालू होता त्यात भाजपचे अरुण गोविल, म्हणजे रामायणाच्या मालिकेतले राम, यांनी माजी खासदार लल्लू सिंग, अयोध्येच्या म्हणजे फैजाबाद सीटवरती जे हरलेले आहेत यावेळी, ज्योती मिर्धा, अनंतकुमार हेगडे या भाजपच्या नेत्यांनी संविधान बदलाच्या अनुषंगाने आशयाची विधानं केलेली आहेत। 400 पार जागा का पाहिजेत संविधान बदलासाठी, अशा आशयाने त्यांनी विधानं केलेली आहेत। भाजपचे असेच एका वेगळ्या राज्यातले आमदार जेव्हा महाराष्ट्रात मुंबईत आले होते तेव्हा सुद्धा जर का 400 पार मिळाले असते तर हिंदू राष्ट्र घोषित केलं असतं, अशी सुद्धा चर्चा झाली होती। तेव्हा जर का नॅरेटिव्ह सेट करायचं असेल की भाजप किंवा महायुती, देशाच्या पातळीला आपण भाजप म्हणूया, सत्तेत आली तर संविधान बदललं जाईल असं नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी इंडिया आघाडीची गरज नाहीये। भाजपच्या नेत्यांकडनंच इतक्या वेळा अशा प्रकारची विधानं जाहीरपणे होत होती की ते स्वाभाविकपणे वाटणं सहज शक्य झालं। पण असं सुद्धा म्हणणं की या निवडणुकीपुरता आहे, हा सुद्धा अर्धवट आकलन ठरेल। गेल्या 10 वर्षामध्ये 2014 पासून सत्ता आतापर्यंत आहे आणि आता तिसरी टर्म सुरू झालेली आहे, अशा अनेक छोट्या मोठ्या घटना घडत होत्या की ज्याच्याद्वारे संविधानाने दिलेल्या रचनेला बायपास करून, ओलांडून आणि नंतर 400 पार झालं तर मग बदलूनच पुढे निर्णय घेईल की काय हे सरकार, असं वाटण्याजोगी परिस्थिती लोकांच्या मनात मात्र होती। एक छोटं उदाहरण देतो। अयोध्येमध्ये राम मंदिर जेव्हा 22 जूनला त्याचं लोकार्पण झालं, मोठा सोहळा झाला होता। मी पुढारी न्यूजसाठी कव्हर करायला अयोध्येमध्ये 15 दिवस होतो। या 15 दिवसांच्या काळामध्ये जो उत्साह लोकांचा होता त्या उत्साहाबद्दल काहीच म्हणणं नाही। का उत्साह नसावा, देवाचं काम आहे, मंदिर बनलेले, राम मंदिर बनलेले, 500 वर्षानंतर बनलेले, स्वाभाविक आनंदाचा सोहळा आहे। पण तिथे अनेक गट, विशेषतः धर्म मार्तंड, अनेक आखाड्याचे संत महंत साधू संत जेव्हा तिकडे येतात त्यांच्यामध्ये अनेक ठिकाणी, सगळे सरसकट मी म्हणणार नाही पण अनेक ठिकाणी हिंदू राष्ट्र की जय हो
राम मंदिर से शुरू होगा हिंदू राष्ट्र का निर्माण, राम मंदिर नींव है हिंदू राष्ट्र की, अशा प्रकारच्या घोषणा सर्रास पाहायला मिळत होत्या। त्याच्यावरती एका इंडिपेंडंट जर्नलिझम करणाऱ्या वेबसाईटने रिपोर्टही केलेला आहे की अयोध्येतलं वातावरण काय होतं। तेव्हा हिंदुत्ववाद्यांमध्ये या देशाची घटना बदलायची आहे अशा प्रकारचा सूर होता, हे मान्य करावं लागेल। आणि जसजशा काही घडामोडी घडत गेल्या, 2019ला 300 राम मंदिर बनलेलं आहे आणि आता 400चा टप्पा पार होतोय, तर त्यांना वाटायला लागलं की आता संविधान बदल हा शब्द अशासाठी की आता 400 जागा आल्या की तुम्हाला राज्यसभेवरती सुद्धा वर्चस्व मिळवता येतं, 400 जागा आल्या की तुम्हाला या देशाचं जवळपास 50% जास्त लोकांचं मत तुमच्या बाजूने हे सिद्ध करता येतं, 400 पार जागा आली की तुम्हाला नुसतीच संख्यात्मक नाही तर नैतिक सुद्धा अधिकार प्राप्त। लक्षात घ्या, याच्यात फरक आहे। सिंपल बहुमत असलं तर सत्ता येते, पण जेव्हा तुम्हाला 400 पारचा आकडा येतो त्यावेळी तुम्हाला एक मोठं नैतिक बहुमत मिळतं की या देशाने खरंच आता सगळ्या गोष्टी तुम्हाला सोपवलेल्या आहेत। आणि दुसरी गोष्ट, इकडे कदाचित काही लोकांना आठवण येईल राजीव गांधींची। राजीव गांधी 400 पार होऊ शकले होते कारण इंदिरा गांधींच्या हत्येच्या सहानुभूतीचा तो फायदा होता, ते मेरिट नव्हतं, ती सहानुभूती होती। पण आता जर का मोदींना 400 पार मिळाले असते तर तो सहानुभूती नाही, तो मोदींचा करिश्मा, परफॉर्मन्स, त्यांचं ध्येय धोरणं जी जाहीर आणि ज्याला म्हणतात जाहीर आणि समजून घेतलेली, लोकांना काही गोष्टी समजून येतात की हे सरकार आलं तर काय होणार आहे, अशा प्रकारे तो मोठा कौल मिळाला असता आणि भाजपची मानसिक ताकद वाढली असती। आणि त्याच दृष्टीने हे 400 पार महत्त्वाचे होते आणि म्हणून हे लोकांपर्यंत जात होतं की यामुळे संविधानाला काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो। आपण पुन्हा म्हणालो तसं, पण ही चर्चा फक्त आत्ताचीच आहे का? म्हणजे आत्ताच लगेच विरोधक म्हणायला लागले की संविधान बदललं जाईल म्हणून लोक घाबरले आणि त्यांनी भाजपच्या विरोधात मतदान केलं, असं नाहीये। मी काही विधान आहेत ती तुम्हाला आता सांगितली जी निवडणुकीच्या आसपासची आहेत, पण गेल्या 10 वर्षामध्ये अनेकदा लोकसभेमध्ये सरसकट फक्त मेजॉरिटीच्या बेसिसवरती बिलं पास करण्याचा मुद्दा असेल, काश्मीरच्या बाबतीत जो निर्णय घेण्यात आला, काश्मीर आपला भारताचा भाग पूर्ण करू म्हणजे त्याचा जो स्पेशल स्टेटस होतं 370 ते बाजूला करण्यात आलं। पण या प्रोसेसमध्ये प्रश्न हा नाहीये, याचा आनंद आहेच की काश्मीर आता पूर्ण आधी अविभाज्यच भाग होता, मात्र आता त्याला जे स्पेशल स्टेटस होतं ते सुद्धा काढण्यात आलं। मात्र त्यासाठी जी रचना करण्यात आली त्यामुळे हे बायपास करण्याचं प्रमाण वाढेल की काय असं वाटायला लागलं। अनेक वेळा असे निर्णय होत असताना आपल्याला कोणत्याही यंत्रणांचं नाव नाही घ्यायचं, पण लोकांना वाटत होतं की सरकारचा इतका प्रभाव आहे या यंत्रणांवरती की त्या यंत्रणा सत्तेला अनुकूल असे निर्णय देतात। आणि या टीकेतून सर्वोच्च न्यायालय किंवा मोठ्या न्याय संस्था सुद्धा सुटल्या नाहीत या टीकेतून, या आक्षेपातून। तुलनेमध्ये निवडणूक आयोगावरती तर जाहीर टीका करत होते। आजही शिवसेनेचे नेते असतील, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते असतील, ते तर सरळ सरळ म्हणतात की निवडणूक आयोग ही तर भाजपची आणखी एक शाखाच आहे। या सगळ्या गोष्टीमुळे जर का भाजप, परिणामी मोदी सरकार जर का आहे त्या बहुमतात या गोष्टी करत असेल तर 400 पारचा आकडा झाल्यानंतर काय काय होईल या देशामध्ये हे लोकांना नक्कीच वाटत होतं। लोक त्याच्यावरती विचार करत होते, टीका करत होते। याला आणखी सुद्धा काही कारण आहेत। मुसलमान जे प्रामुख्याने या देशातली दुसरी मेजॉरिटी आणि अल्पसंख्य, धार्मिक अल्पसंख्य आहेत पण दुसरी अल्पसंख्य असलेली मेजॉरिटी पण आहेत, कारण त्यांची संख्या हिंदूंच्या नंतरची आहे। पण त्यांना कोणत्याही प्रकारे संसदेत रिप्रेझेंटेशन देणं, मंत्रिमंडळात रिप्रेझेंटेशन देणं, राज्याच्या निवडणुकांमध्ये त्यांना तिकीट देणं, या सगळ्याच्या बाबतीत जो भाजपच्या धोरणात्मक भाग बघायला मिळत होता, त्यामुळे सुद्धा असं वाटलं की यांना टार्गेट केलं जात आहे। आता भाजपच्या किंवा हिंदुत्ववाद्यांना अपेक्षित होतं की नाही माहित नाही की मुसलमानांना बाजूला केल्यामुळे बाकीच्या हिंदूंना आणि बाकीच्या धर्मसमूहांना काय फायदा पडतोय किंवा काय फरक पडतोय। मात्र असा विचार झाला जो आता आपल्याला समजून घेता येतो, तो म्हणजे जर का आज त्यांची वेळ आलेली आहे तर उद्या आपली येणार नाही कशावरून? उदाहरणार्थ, जेव्हा NRC नॅशनल रजिस्ट्री ऑफ सिटिझनशिपचा मुद्दा आला, CA आता पार झालेला आहे, सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट आता पार झालेला, तो कायदा आहे। भारताच्या सभोवतालच्या लागून असलेल्या देशांमधल्या मुस्लिमेतर लोकांना, बहुतांश सगळ्यांनाच भारतामध्ये आता नागरिकत्व मिळण्यासाठीच्या त्या नवीन सुधारणा आहेत। पण त्याच्यानंतर जो NRC आहे त्या बाबतीत मात्र लोकांच्या मनात शंका आहे की या रजिस्ट्री ऑफ सिटिझनशिप मधून नेमक्या कुणाचं नागरिकत्व ठरणार, कुणाचं काढलं जाणार, हा आपल्या मुळावर तर येणार नाही। आणि त्यातूनच आंदोलन सुद्धा सुरू झालं होतं, कागज नाही दिखाएंगे। आणि ते आंदोलन फक्त मुसलमानांचं नव्हतं, त्यामध्ये सगळे, विशेषतः ज्याला आपण पददलित म्हणतो, वंचित घटक म्हणतो, समाजातला पिछडा वर्ग, मागास वर्ग म्हणतो, त्यांचं त्या आंदोलनामध्ये सहभाग होता, त्यांना ती भीती वाटू लागली होती।
आणखी उदाहरणं सांगूया. 2014 पासून आतापर्यंत शिक्षण संस्थांमध्ये जे वातावरण बनू लागलं होतं, अभ्यासक्रमांमधले जे छोटे छोटे चेंजेस मागच्या दारानं येऊ घातले होते, त्याच्यामुळे सुद्धा लोकांना वाटायला लागलं की हे नेमकं काय आहे. अचानक शाकाहाराचा बभरा तयार झाला, शाकाहाराचा एक प्रकारे वरचष्मा तयार झाला. अनेक ठिकाणी त्याच्यावरनं हिंदूंमध्ये वाद झाल्याच्या काही घटना घडल्या. कालीमाला नॉनव्हेज चालतं, कांदिलबाचा कालीमा म्हणजे पश्चिम बंगालमध्ये जिला कालीमा म्हणून पूजलं जातं, आपल्याकडे सुद्धा कालीमा म्हणून नाही, पण आपल्याकडे सुद्धा दुर्गा आहेत, आपल्याकडे आपल्या देवता आहेत. पण पश्चिम बंगालमधली वेगळी खाद्य संस्कृती आहे, त्याच्यावरनं काही वाद झाले, सोशल मीडियावरती वाद झाल्याच्या सुद्धा गोष्टी बघायला मिळाल्या. मुंबई महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेकदा याच्याबद्दलच्या चर्चा व्हायच्या, असं सुद्धा बघायला मिळालं होतं. हे शाकाहारिझम व्हेजिटेरियनिझमचा मुद्दा अचानक पुढे यायला लागला. ज्योतिषशास्त्र, भारतीय आध्यात्मिक आणि या बाकीच्या गोष्टी इंडियन नॉलेज सिस्टीमच्या माध्यमातून एज्युकेशन पॉलिसीचा भाग बनू लागले, सिलेबसमध्ये यायला लागले. आणि हे सगळं भारतीय जनमानस सरसकट स्वीकारत नव्हतं. त्याच्यामध्ये छोट्या छोट्या प्रमाणात का होईना आवाज, डिसेंट ज्याला म्हणतात, आपले मतभेद व्यक्त होत होते. या सगळ्यातून लक्षात घेतलं पाहिजे, घटना बदलली हा एक शब्द झाला. दरवेळी घटना बदलायची गरज नसते. तुम्ही एक वातावरण असं बनवता, घटना ज्या काही मूलभूत प्रिन्सिपल बाबतीत, मूल्यांच्या बाबतीत बोलते, सर्व धर्म समभाव, सायंटिफिक टेम्पर, वैज्ञानिक दृष्टिकोन, सारासार विवेक असेल, सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा मुद्दा असेल, या सगळ्यांचा एक अर्थ असतो जो तुम्ही समजून घ्यायचा असतो. तो दरवेळी शब्दांमध्ये पकडता येत नाही. या गोष्टी डायल्यूट होत आहेत, या गोष्टींना बाजूला सारलं जात आहे, अशी भीती लोकांमध्ये बनत होती. आणि याच्यातला मोठा वर्ग हा जसा वंचित वर्ग होता, मागास वर्ग होता, मुस्लिम तर आहेच आहे, होताच होता, त्याच प्रमाणात तो मध्यम वर्गाला सुद्धा वाटत होतं. त्याचं कारण असं, आता हे फार इंटरेस्टिंग आहे, संविधान बदल म्हटलं की फक्त विशिष्ट वर्ग समोर येतो. पण लक्षात घ्या, संविधान बदल म्हणजे फक्त हिंदू मुस्लिम, फक्त एखाद्या विशिष्ट वर्ग जातीविषयी नाहीये. ज्या प्रकारे विशिष्ट औद्योगिक घराण्यांना किंवा संस्थांना, कंपन्यांना फायदे दिले जात होते असा आरोप होत होता, मग तो बॉन्ड्सचा विषय असेल किंवा अन्य कोणत्याही मार्गाने असेल, आणि ज्या प्रकारची धोरणं आणली जात होती, त्यामुळे असंही वाटायला लागलं की या सरकारला सर्वसामान्यांचं, ज्याला आपण निम्न मध्यमवर्गीय म्हणतो, मध्यमवर्गीय म्हणतो, यांच्याशी काही देणं घेणं आहे का. संविधान म्हणजे फक्त धर्माची चर्चा नसते, संविधान म्हणजे मूलभूत अधिकाराची चर्चा असते, जी तुमच्या जगण्या मरण्याच्या निर्णयांपर्यंत सुद्धा येऊन ठेपते. आपल्याला रविवारची सुट्टी मिळते, हा कोणीतरी संघर्ष केल्याचं, मग ते नारायण मेघाजी लोखंडे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या सगळ्यांपासून आलेला तो वारसा असतो. या सगळ्या गोष्टी, संविधान नावाचा एक ग्रंथ तर आहेच, पण त्या आधारावरती बनलेल्या कायद्यांनी सुद्धा आपलं आयुष्य प्रभावित होत असतं. या सगळ्याला हळूहळू धक्का पोहोचवला जातोय की काय. तुम्हाला सांगितलं तर गंमत वाटेल, डिसइन्व्हेस्टमेंट, एखादं खातं बंद करून टाकणे, प्रायव्हेटाईज करून टाकणे आणि घटनेचा काही संबंध आहे का. वाटेल काय संबंध, एक खातं होतं, नॉन परफॉर्मिंग असेल, खर्च खूप होत असेल, सरकारला पैसा वाचवायचा आहे, बंद करून टाकलं. कामगारांविषयीचे काय कायदे डायल्यूट करून टाकले, कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमला अधिक मोकळा वाव दिला, काय संबंध आहे घटनेशी, असं वाटू शकतं. पण जेव्हा जगण्याचा अधिकार, श्रमाचा अधिकार, स्थलांतराचा अधिकार, या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने तुम्ही जेव्हा बघता, त्यावेळी तुम्हाला जेव्हा सोसायटीत नॉनव्हेज खाल्ल्याप्रकरणी जर का घर मिळत नसेल, त्याचा थेट संबंध हा संविधानाशी असतो. या अनुषंगाने जेव्हा तुम्ही बघता, तेव्हा लोकांना कळत होतं की काहीतरी बदलते आणि ते मूलभूत पातळीला बदलतंय की काय. आणि या कारणांमुळे, आणि ही खूप कमी कारणं मी सांगितली पटापट सांगायच्या दृष्टीने, पण अगदी धार्मिक अल्पसंख्याकापासून, कामगारांच्या प्रश्नांपासून, शिक्षणातल्या, ज्याला शिक्षणाचं भगवेकरण असा शब्द प्रयोग करण्यात आला किंवा एक विशिष्ट अजेंड्याने पुढे घेऊन जाण्यापासून, व्हेजिटेरियनिझम पासून, शाकाहारवादापासून, अशा अनेक मुद्द्यांमध्ये या घटनेच्या तत्वांना बाजूला सारलं जातंय का असं लोकांच्या मनात येऊ लागलं. या अर्थानं घटना बदलते असं नॅरेटिव्ह तयार झालं. आणि ते नॅरेटिव्ह इंडिया आघाडीने काय केलं असेल, मी जसं म्हणालो तसं, घटना बदलते नॅरेटिव्ह इंडिया आघाडीने सुरू केलं असं म्हणणं म्हणजे इंडिया आघाडीला गुण दिल्यासारखं आहे. मी एक पत्रकार म्हणून जेव्हा फिरत होतो, मला असं वाटतं त्यांनी तेवढ्या प्रमाणात प्रचार केलाच नाही. लोकांना तो कळत होता, लोकांना आपल्या जगण्या मरण्याचे मुद्दे निगडीत होत आहेत असं कळत होतं. आणि त्यातूनच हा परिणाम नॅरेटिव्हच्या द्वारे आपोआपच सत्ताधाऱ्यांमुळेच सेट होत गेला. लोकांमध्ये त्याची चर्चा होती, लोक बघत होते हे काय चाललेलं आहे. अचानक असं का जाणवतंय की एक आक्रमक हिंदुत्वाचं वातावरण का बघायला मिळते सोशल मीडियावरती. जरा वेगळे मुद्दे म्हणले तर लोक भांडायला का उठतायत. साधी गोष्ट सांगतो, 400 पार झाल्यानंतर काय होईल याचे फायदे सांगणारे व्हॉट्सअप पोस्ट तुमच्यापर्यंत आले असतील. या हजारोंच्या, लाखोंच्या संख्येने फॉरवर्ड झालेल्या पोस्ट आहेत. एक त्यातलं छोटंसं उदाहरण आहे,
400 पार झाल्यानंतर वक्फ बोर्ड नावाची सिस्टीम बंद करण्यात येईल. 400 पार झाल्यानंतर हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करता येत नाही, नेहरूंनी असा कायदा आणून ठेवलेला आहे, तो रद्द करता येईल, असं काही नाहीये. आता मला सांगा, जेव्हा अशी खोटं नॅरेटिव्ह जेव्हा काही विशिष्ट अजेंडा असणाऱ्या लोकांकडनं पसरवलं जात होतं आणि ते इतक्या मोठ्या संख्येनं पसरवलं जात होतं की ते डिटेक्ट करणं अतिशय सोपं होतं, मग हा नॅरेटिव्ह का नाही थांबवण्यात आला? आणि जर का हा थांबवण्यात आला नाही, तर जर का लोकांचा असा समज झाला असेल की संविधान बदलायच्या दिशेने हे चाललेलं आहे, तर त्यात चूक काय? कारण हे नॅरेटिव्ह थांबवलं नाही गेलं. एखाद्या माणसावर टीका काही कोणी कंप्लेंट केलेली आहे किंवा त्यांच्यावर कारवाई झालेली आहे की संविधान बदलाचे 400 पार झाल्याचे फायदे काय असणार आहेत, याच्या पोस्ट आहेत व्हॉट्सअपवरती खूप प्रमाणात सगळीकडे व्हायरल झालेल्या. आणि या सगळ्यामुळे संविधान बदलाची चर्चा सुरू झाली, ती या पातळीला गेली की लोकांमध्ये त्याचं भय निर्माण झालं. आज एक बातमी तुम्ही पाहिली असेल, शक्तीपीठ मार्गाविषयीच्या जमीन अधिग्रहणाविषयी लोकांचे काही आता वादविवाद समोर सुरू झालेले आहेत. लोकांनी त्याबद्दल काळजी व्यक्त केलेली आहे. हा मुद्दा थेट संविधानापर्यंत जाऊन निगडीत होतो, कारण तो तुमच्या संपत्तीच्या अधिकारापर्यंत आणि विकास विरुद्ध स्थानिकांचे अधिकार इथपर्यंत जाऊन भिडतो. आणि म्हणून संविधान बदल हे केवळ हिंदू मुस्लिम नॅरेटिव्ह सेट केलं, इंडिया आघाडीने सेट केलं असं म्हणणं म्हणजे महायुतीनं किंवा भाजपनं स्वतःशी केलेली प्रतारणा ठरेल आणि वास्तवाकडे केलेली डोळेझाक ठरेल. आणि ती करायची नसेल तर थोडं सत्य समजून घेतलं पाहिजे, त्यासाठी चर्चेकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून तर चर्चा तर होणारच. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला सुद्धा कुठले मुद्दे महत्त्वाचे वाटतात का? जरूर सांगा, कमेंट करा या यूट्यूबच्या चर्चेखाली, या व्हिडिओखाली. आणि फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती, ट्विटरवरती पुढारी न्यूज आहे, फॉलो करा. मी स्वतः ट्विटर आणि फेसबुकवरती ॲक्टिव्ह असतो, मला फॉलो करू शकता, मला कमेंट करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाहत राहा पुढारी न्यूज.